अवकाळी पावसामुळे नुकसान, अनेक ठिकाणी वादळ वाऱ्यासह पाऊस, रब्बी पिकांसह फळबागांना फटका। हिंगोली जिल्ह्यात काही भागात वादळी पाऊस। गत 8 दिवसापासून वातावरणात बदल झाला असून दुपारच्या वेळी ढगाळ वातावरण निर्माण होत आहे। शुक्रवारी जिल्ह्यातील काही भागात पावसाने हलक्या प्रमाणात हजेरी लावली। 3 डिसेंबर रोजी वसमत तालुक्यातील आडगाव रेजे येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, त्यामुळे ज्वारी व रब्बी पिकांचे नुकसान झाले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस। शुक्रवारी जिल्ह्यातील बहुतांश भागात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला। या पावसामुळे खरीप पिकासह रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे। छत्रपती संभाजीनगरसह सिल्लोड, गंगापूर, पैठण, खुलताबाद, सोयगाव, फुलंब्री, कन्नड तालुक्यातील बहुतांश भागात शुक्रवारी पहाटे विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला। प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार मराठवाड्यात पुढील 5 दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलकासा पाऊस पडेल, असा अंदाज विद्यापीठाच्या हवामान विभागाने दिला आहे। परभणी जिल्ह्यात 40,000 हेक्टरवरील तुरीला फटका। परभणी जिल्ह्यात 4 दिवसापासून ढगाळ वातावरण असल्याने खरीप हंगामातील 40 हेक्टरवरील तूर पिकाला मोठा फटका बसला आहे। त्याचबरोबर हरभरा पिकाचीही वाढ खुंटली असल्याचे दिसून येत आहे। जालना जिल्ह्यात विविध भागात अवकाळी धो बरसला। थोडी खुशी थोडा गम, गहू हरभऱ्यासाठी वरदान तर शाळू ज्वारीचे मोठे नुकसान। शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर विरजण, पावसामुळे कापूस भिजला। जिल्ह्यात गव्हाचा पेरा वाढण्याची चिन्हे। दरम्यान या अवकाळी पावसामुळे शेतं ओलावली गेल्याने अनेक शेतकरी आता यात गव्हाची पेरणी करणार आहेत। पेरू उत्पादक शेतकरी अडचणीत, बागांमध्ये फळांचा सडा, रब्बी पिकाचंही नुकसान। शेतकऱ्यांचा जीव टांगणीला, फवारणीनंतरही किडीचा प्रादुर्भाव आटोक्यात येईना। शेतकऱ्यांच्या डोक्यावर चिंतेचे ढग, अवकाळी संकटाचा धोका, हरभऱ्याच्या वाढीवर परिणाम। आता हरभऱ्याचे पीक हिरवेगार झाले असून वाढीच्या अवस्थेत आहे, परंतु मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप संदर्भात प्राथमिक चर्चा झाली आहे। 11 आणि 12 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होईल असे संकेत सिडकोचे अध्यक्ष तथा शिवसेना प्रवक्ता आमदार संजय शिरसाटजी यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांना सांगितले। सीएम पद आणि गृह खातं नाकारल्यानंतर शिंदेंसाठी फडणवीस मोठा त्याग करणार। जीएसटीचे दर वाढण्याच्या चर्चेवरून काँग्रेसचा केंद्र सरकारवर हल्लाबोल। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सवर संभाव्य नवीन जीएसटी दराबाबत म्हटले आहे की भांडवलदारांना सूट देण्याचे आणि सर्वसामान्यांची लूट करण्याचे हे आणखी एक उदाहरण आहे। एकीकडे कॉर्पोरेट टॅक्सच्या तुलनेत आयकर सातत्याने वाढत आहे, दुसरीकडे मोदी सरकार गब्बर सिंग टॅक्स मधून आर्थिक वसूल करण्याच्या तयारीत आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे। केंद्र सरकार सर्व शेतमालाची किमान हमी भावाने खरेदी करणार असल्याचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग सकाळी 9 वाजेपूर्वी शाळा भरली तर थेट कारवाई करणार। सर्व माध्यमांच्या 4थी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 वाजेपर्यंत भरविण्याबाबत 8 फेब्रुवारी रोजी शासनाने आदेश काढला आहे। त्या आदेशाचे पालन करावे, अन्यथा शाळांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिक्षण विभागाने